करमाळ्यातल्या कुंभार गावात आज चिक्कार पाहुणे जमलेत. नाही, कुणाचं लग्न वगैरे नाहीये, कुठली जत्रा सुद्धा नाहीये, तर इथं भरत आहे शेतकऱ्यांचा एक खास मेळावा, एक शेतकरी अभ्यास सहल. त्याचं झालं असं की गावातीलच कुंभारगाव ॲग्रो प्रोड्युसर कंपनी या शेतकरी गटाने मागच्या वर्षी सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. कुंभारगाव ॲग्रो प्रोड्युसर कंपनी आणि आज त्यांचा हा गटशेतीचा प्रवास जाणून घेण्यासाठी तब्बल 35 शेतकरी गट कुंभार गावात येऊन धडकलेत. पाणी फाउंडेशनचे CEO सत्यजित भटकळ हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. चला तर जाणून घेऊया या पाहुण्यांचं मनोगत. अभ्यास भेट देण्यासाठी आलो आणि त्यातून आम्हाला खूप चांगल्या काही गोष्टी सांगण्यात आल्या, त्या पण आम्हाला समजल्या. आणि विशेष शेतीविषयी, पुन्हा शेतीविषयी पूरक व्यवसाय जर यातून काही करता येतील त्याच्याविषयी आम्हाला खूप चांगलं कुंभारगाव ॲग्रोने माहिती दिली. खूप रोमांचक प्रवास आहे त्यांचा. खूप चढउतारातनं अभ्यासातनं त्यांनी ह्या ठिकाणापर्यंत पोचलेत आणि त्यांच्याजवळून प्रेरणा येऊन पुढं जाण्यासारखं प्रत्येक व्यक्तीला भरपूर काय आहे. कुंभारगाव ॲग्रो गटाची आणखी एक खास गोष्ट म्हणजे या गटाने मागच्या साली गोदावरी वाणाच्या तुरीचं एकरी सर्वाधिक उत्पादन घेतलं. ज्या भागात तूर खूप कमी घेतली जाते तिथं या शेतकऱ्यांनी तुरीला एक नफ्याचं पीक म्हणून प्रस्थापित केलं. याचाच परिणाम म्हणून करमाळ्यातले बरेच शेतकरी गट यंदा तुरीच्या पिकाकडे वळलेत. यातूनच एक गाव एक वाण यासारखा उपक्रम उभा राहतोय. संपूर्ण हंगामात एकमेकांना सहाय्य करणं, एकत्र निविष्ठा खरेदी, तसंच शेतमालाची एकत्र विक्री करणं यासारख्या अनेक शक्यता आता या शेतकऱ्यांना खुणावत आहेत. म्हणजे अगदी तूर लागवडीपासून ते हार्वेस्टिंग पर्यंत प्रत्येक टप्प्यावर आम्ही काय काय केलं, काय रेसिपीज राबवल्या, काय उपाययोजना केल्या, आनंद कसा घेतला, एनर्जी कशी केली, उत्पन्नात वाढ कशी केली आणि उत्पन्न खर्चात बचत कशी केली, या सर्व गोष्टी आम्ही लोकांना समोर खुल्या केल्या. आणि ते इझी करण्यासाठी आहेत, सर्वांना सहज शक्य आहे असं ज्ञान आमच्याकडे आहे ते आम्ही इतरांना शेअर केलं. कप विजेतेपर्यंत जो त्यांचा प्रवास आहे आपण आम्ही अगदी थक्क झालो. त्यांनी बऱ्याचशा गोष्टी त्या हे पाहिल्यानंतर आमच्या लक्षात आले की आम्ही आणखी काय प्रगती केली पाहिजे. आम्हाला याचा नक्कीच फायदा होईल, या अभ्यास दौऱ्याचा 100% फायदा होईल. आणि त्यांचं बघून असं वाटतंय की आपण पण हा कप जिंकावा अशी इच्छा आहे. आता सगळ्या गटातील मुलांची तर सगळ्यांची इच्छाच आहे की गट जिंकायचा आणि ट्रॉफी हा मिळवायची. नॉर्मली कोणी जे यशस्वी होतं ते आपल्याला यश कशातनं मिळालं हे जगापासून लपवतात. इथे एका शेतकरी गटाने खऱ्या अर्थाने शेतकरी किती दिलदार आणि किती मोठ्या मनाचा आहे याचा प्रत्यय घडून आणला. मला वाटतं की गटशेतीनं काय काय साध्य होऊ शकतं शेतीच्या पातळीवर आणि मानवी मनाच्या मोठेपणाच्या पातळीवर, हे आज कुंभारगाव ॲग्रोने सर्वांसमोर एक आदर्श घडवून दिलेला आहे. एकमेकांना आशा आणि ऊर्जेची शिदोरी देणाऱ्या या शेतकरी अभ्यास सहली गावोगावी अशाच होत राहिल्या तर फक्त करमाळ्यातच नव्हे तर महाराष्ट्रभर गटशेतीचं एक नवं तुफान उठेल यात शंका नाही.